अमरावतीमधील मेळघाटच्या धारणी भागातील आदिवासींनी शेती करण्यास वन विभागाने मनाई केल्याने आदिवासी बांधव संकटात सापडलेत। गेल्या 40 वर्षांपासून 67 आदिवासी शेतकरी बांधव धर्मडोह या ठिकाणच्या जमिनीवर शेती करतात। या जमिनीच्या कागदपत्रांबाबत वन विभागाची अचानक नोटीस आल्याने आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दाद मागितली। यावर येत्या आठवड्यामध्ये वन, रेव्हेन्यू आणि भूमी अभिलेख या तिन्ही विभागाला एकत्र बोलावून चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी आदिवासींना दिले। मेळघाटमधील धरमडोह आणि त्याच्या आजूबाजूच्या गावावाल्यांना सगळे आदिवासी बांधव आहे, त्यांनी पेरणी केलेली आहे आणि आता त्यांना शेती करू नये असं वन विभाग म्हणताय। आणि या मेळघाटमध्ये जी लोक आहेत ती सगळी मॅक्झिमम आदिवासी समाजाची आहेत, गरीब आहेत, त्यांच्याकडे जगण्याचं दुसरं कुठलं साधन नाही आहे, उपजीविकेचं साधन नाही आहे आणि वन विभागात त्यांना शेती करण्यापासून मज्जाव करताय, त्यांना नोटीसेस दिलेल्या आहेत। तर आज आम्ही धरमडोह, रुईपाटा या गावातील लोक आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो, विभागीय आयुक्तांना भेटलो आणि त्यांची कैफियत त्यांच्या समोर मांडली आणि त्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये वन विभाग, रेव्हेन्यू विभाग तसेच भूमी अभिलेख या तिघाही विभागांना एकत्र करून चौकशी करण्याचं आश्वासन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलं आहे। तसेच माननीय विभागीय आयुक्त यांनी सुद्धा सांगितलंय की या प्रकारांची दखल घेण्यात येईल आणि योग्य तो न्याय मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येईल। साधारणतः 67 शेतकरी एका धरमडोह गावाचे आहेत, त्याच्याबद्दल रुईपाटा नावाचं गाव आहे, तेथील सुद्धा शेतकरी आहेत, आजूबाजूच्या शेतकरी आहेत। या जमिनीवर गेल्या 40-45 वर्षापासून धरमडोह गावातील आदिवासी बांधवच शेती करत आहे। ही पहिल्यांदा ही वेळ आहे की त्यांना नोटीसेस देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की 15 दिवसात जर तुम्ही कागदपत्र नाही आणलीत आम्ही तुम्हाला शेती करू देणार नाही असं त्यांनी सांगितलंय आणि 2 नोटीसेस दिले आहेत आणि तिसऱ्या नोटीसची लोकांना भीती वाटली आहे। म्हणून आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आणि विभागीय आयुक्त मॅडमना भेटायला या पत्र आम्ही जे आहे मान्य राज्यपाल यांनाही सुद्धा पाठवलंय, मान्य राष्ट्रपती महोदया यांना सुद्धा या पत्र आम्ही पोस्टाने पाठवलंय, स्पीड पोस्ट।